पीओए करायचंय पण कळत नाही सुरुवात कुठून करावी। आज स्टेप बाय स्टेप सांगतो पीओए कसा करावा। काल आपण पाहिलं पीओए चे कोणते प्रकार आहेत। आज आपण पाहूया पीओए करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, स्टॅम्प ड्युटी कशी ठरते आणि स्टेप बाय स्टेप पीओए करण्याची संपूर्ण प्रोसेस। पीओए करण्यासाठी पुढील डॉक्युमेंट लागतात। प्रिन्सिपल साठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट साइज फोटो। तसेच एजंट साठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 पासपोर्ट साइज फोटो। प्रॉपर्टी पीओए असेल तर प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट 7/12 उतारा आणि इंडेक्स 2 लागेल। आता स्टॅम्प पेपर किंवा स्टॅम्प ड्युटी किती लागेल हे 3 गोष्टींवर अवलंबून असते। एक, तुम्ही कोणत्या स्टेट मध्ये आहात, कारण प्रत्येक स्टेटची स्टॅम्प ड्युटी ही वेगवेगळी असते। 2, पीओए कोणत्या कामासाठी आहे, प्रॉपर्टीसाठी, बिझनेससाठी किंवा पर्सनल कामासाठी तुम्ही पीओए करत आहात। 3, प्रॉपर्टी पीओए असेल तर प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू नुसार त्या पीओए वरती किती स्टॅम्प ड्युटी लागेल हे ठरते। एक्झॅक्ट स्टॅम्प ड्युटी जाणून घेण्यासाठी igr.maharashtra.gov.in वेबसाईट वर जा किंवा रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जा आणि तिथे स्टॅम्प ड्युटी कन्फर्म करा। आता नोटराइज पीओए कसा करावा। स्टेप नंबर 1, स्टॅम्प पेपरवर ड्राफ्ट तयार करा। 2, प्रिन्सिपल आणि एजंट यांनी नोटरी समोर साइन करा। 3, 2 विटनेसच्या सह्या घ्या। पॉवर ऑफ अटॉर्नी ऍक्ट 1882 नुसार हे मेंडेटरी आहे। आणि स्टेप 4, नोटरी त्यावर सील आणि साइन करतो आणि आपल्या रजिस्टर मध्ये एंट्री करतो। फक्त नोटराइज पीओए हे प्रॉपर्टी सेल साठी व्हॅलिड नाही, त्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 च्या सेक्शन 17 नुसार। आता रजिस्टर्ड पीओए कसा करावा। स्टेप नंबर 1, स्टॅम्प पेपरवर ड्राफ्ट तयार करा। स्टेप नंबर 2, प्रिन्सिपल, एजंट आणि 2 विटनेस सब रजिस्टर ऑफिस मध्ये जा। स्टेप नंबर 3, सब रजिस्टर यांच्या समोर सर्वांनी सह्या करायच्या। स्टेप नंबर 4, रजिस्ट्रेशन फी भरा आणि पीओए घरी घेऊन जा। आता पीओए चा खर्च किती येतो हे लोकेशन, प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि लॉयर यांच्यानुसार बदलत असते। एक स्मार्ट टिप, सब रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन आधी स्टॅम्प ड्युटीची चौकशी करा। 2-3 लॉयर्स यांच्याकडून ड्राफ्ट चार्जेस विचारून घ्या, कंपॅरिझन करा आणि तिसरं IGR महाराष्ट्र ह्या वेबसाईट वर स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर आहे त्याचा उपयोग करा। हा होता पीओए मास्टर सिरीज चा डे 3। उद्या पाहूया डे 4 मध्ये पीओए चे अधिकार आणि मर्यादा। पीओए असल्यानंतर एजंट काय करू शकतो आणि काय करू शकत नाही। सिरीजचा एकही व्हिडिओ मिस नको असेल तर आत्ताच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा।